कथेचे नाव आहे तो रात्रीचा प्रवास. उन्हाळ्याचे दिवस होते. मे महिन्याच्या मुलांना सुट्ट्या लागल्या होत्या. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे गावी जाण्याचा उत्साह. दिवस ठरला 9 मे. सीझन चालू असल्यामुळे एस टीला खूप गर्दी होती. सर्व गाड्या फुल. मग काय, आम्ही ट्रॅव्हल्सला बुकिंग केले. मुश्किलीने आम्हाला रिझर्वेशन सीट मिळाली. गाडी रात्री 11:30ची होती. दिवसभर सगळी आवराआवर करून झाली. संध्याकाळचे जेवण उरकून घेतले. आमची गाडी जुईनगरला येणार होती, म्हणून आम्ही सर्वजण 1 तास आधीच घरातून निघालो. जुईनगरला आम्ही पोहोचलो. गाडी यायला अजून 15 मिनिटे होती. तोपर्यंत आम्ही दोघांनी त्या हायवेवरच्या बाजूला असणाऱ्या टपरीवरचा चहा घेतला. मुलांनी काही चिप्स आणि बिस्किटांची खरेदी केली. इतक्यात आमची ट्रॅव्हल्स तिथे आली. आम्ही पटकन आमच्या बॅग्स घेऊन आमच्या सीटवर जाऊन बसलो. गाडीमध्ये तशी खूप गर्दी होती. सर्व सीटा फुल होत्या. सीटवर बसल्यावर आमच्या मुलांच्या गप्पा सुरू झाल्या की गावी गेल्यावर काय काय मजा करायची. गावी गेल्यानंतरचे खूप सारे नियोजन आमच्या फॅमिलीचे चालले होते. आमच्या गप्पा इतक्या रंगल्या होत्या की मेन हायवे कधी सुरू झाला आम्हाला कळलाच नाही. तासाभरातच धाबा आला. मी मोबाईलमध्ये पाहिले 12:30 झाले होते. कंडक्टरने गाडी 20 मिनिटे थांबेल असे सांगितले. सगळे प्रवासी खाली उतरायला लागले. आम्ही पण खाली उतरलो. घरून जेवूनच निघालो होतो, म्हणून आम्हाला काही भूक नव्हती. त्यामुळे मी आणि माझ्या मिस्टरांनी चहा घेतला आणि मुलांनी स्नॅक्स घेतले. गाडी निघायला अजून अवकाश होता. आम्ही इकडे तिकडे जरा आमचे पाय मोकळे करत हिंडत होतो. रात्र होती, त्यामुळे आम्ही थोडा वेळ फिरून आमच्या सीटवर जाऊन बसलो. हळूहळू सर्व प्रवासी गाडीत येऊन बसले. कंडक्टरने सर्व प्रवासी आले का याची खात्री केली आणि गाडी सुरू झाली. थोड्याच वेळात लाईट्स ऑफ झाल्या. मुले झोपी गेली. मग माझे मिस्टरही झोपी गेले. मला मात्र झोपच येत नव्हती. मी गाडीच्या खिडकीतून वेगाने मागे पडणारा रस्ता, झाडे आणि इतर लहान मोठ्या गाड्या पाहत होते. इतक्यात जोराचा आवाज झाला. ड्रायव्हरने अचानक ब्रेक मारल्यामुळे जोराचा धक्का लागला. आमचे डोके पुढच्या बॅक सीटला जोरात धडकले. मुले दचकून जागी झाली. सर्व प्रवासी हडबडून जागे झाले आणि काय झाले याची चौकशी करू लागले. ड्रायव्हर आणि कंडक्टर खाली उतरून काहीतरी चेक करत होते. माझे मिस्टरही इतर प्रवाशांसोबत खाली उतरले. त्यांनी त्यांचा मोबाईल सोबत नेला होता. खाली खूपच चर्चा ऐकू येत होती. प्रवासी ड्रायव्हरला काहीतरी बोलत होते, पण नक्की काय हे मला कळत नव्हते. मी माझ्या मिस्टरांना कॉल करून विचारले, तर त्यांनी मला सांगितले, अगं गाडीचा टायर पंक्चर झाला आहे. गाडी दुरुस्त होऊ शकत नाही. त्याने दुसऱ्या गाडीतल्या ड्रायव्हरला फोन करून सांगितले आहे. तो तासाभरातच येईल असे म्हणतोय तो. हे ऐकल्यावर तर मला जाम टेन्शन आले. आजूबाजूला नजर फिरवली. एकदम सामसूम रस्ता आणि गर्द झाडी. तिथे जास्त वाहनेही येताना दिसत नव्हती. लेट झाला म्हणून त्याने बायपास घेतला होता. आम्ही नक्की कुठे आहोत हेच समजत नव्हते. अशा ठिकाणी एखादी मदत मिळणे म्हणजे अशक्यच. मी मुलांना घेऊन खाली उतरले. आजूबाजूला पाहिले. संपूर्ण गर्द झाडी. पूर्ण रस्ता अंधारलेला. त्यात रात्रीची वेळ. वातावरण खूप भयानक होते. परंतु इतर प्रवासी होते म्हणून एवढी काही भीती वाटत नव्हती. पण टेन्शन खूप आले होते. आता काय करायचे? पुढील प्रवासासाठी गाडी मिळेल की नाही, की संपूर्ण रात्र ह्या सामसूम रस्त्यावरती काढावी लागेल? आणि जर कोणी लुटारू आले तर? अरे बापरे! ह्या विचारांनी तर काळजात धस्स झाले. लहान मुले सोबत होती. आणखीनच भीती वाटायला लागली होती. तेवढ्यात एक ट्रॅव्हल्स तिथे आले. त्यामध्येही खूप प्रवासी बसले होते. आमच्या ड्रायव्हरनी त्याच्याशी चर्चा करून कशीबशी 4 प्रवाशांची त्या गाडीमध्ये सोय केली. त्या ड्रायव्हरने इतक्या रात्री अजून काही गाडी मिळेल याबाबत थोडी शंकाच व्यक्त केली. कारण गावी जाणाऱ्या गाड्या पुढे निघून गेल्या होत्या. प्रायव्हेट गाडीशिवाय पर्याय नव्हता. आणि मेन प्रश्न, प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी जायचे होते. हळूहळू सर्व प्रवासी मिळेल त्या गाडीने जाऊ लागले.
आता राहिलं फक्त आम्ही आणि एक मुलगा. त्याला आम्ही पहिल्यांदाच पाहिले. कदाचित ह्या सगळ्या गडबडीमध्ये त्याच्याकडे लक्ष गेले नसावे. त्याच्याकडे बघून तो 22 वर्षाचा कॉलेजचा मुलगा वाटत होता. माझ्या मिस्टरांनी त्याची विचारपूस केली. माझा अंदाज खरा ठरला. तोही आपल्या आईबाबांकडे चालला होता. ते त्याच्याशी बोलत होते. तेवढ्यात एक सुमो येताना दिसली. माझ्या मिस्टरांनी ड्रायव्हरला हात केला आणि साताऱ्याला सोडणार का म्हणून विचारले. कोइन्सिडन्स, तोही तिथेच निघाला होता. आमची फॅमिली आणि तो मुलगा त्या गाडीमध्ये बसलो. गाडी सुरू झाली. रात्रीचा रस्ता मोकळा होता म्हणून गाडी सुसाट होती. चला, मिळाली एकदाची गाडी म्हणून एक सुटकेचा निश्वास सोडला. पण खरा खेळ तर आत्ता सुरू होणार होता. गाडी बरेच अंतर पार करून गेल्यावर एक वळण आम्हाला लागले. ते वळण जसे लागले तसे वातावरणात बदल जाणवू लागला. हवेत अचानक कमालीचा गारवा पसरला. इतका की थंडीने अंग थरथरू लागले होते. काचेतून बाहेर पाहिले तर कुट्ट काळोख. नकळत मनामध्ये एक भीती घर करून बसली. आणि इतक्यात ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि मागे येऊन त्या मुलाला खाली उतरायला सांगितले. आम्हाला काही कळलेच नाही. हा ड्रायव्हर त्या मुलाला असे अचानक खाली उतरायला का सांगतोय? माझ्या मिस्टरांनी असे का बोलता त्याला म्हणून विचारले तर, पाहुणं, मी तुम्हाला नंतर सांगतो असे म्हणून पुन्हा त्या मुलाला बोलू लागला. तो मुलगा निशब्द, काहीच बोलत नव्हता. ना त्याच्या चेहऱ्यावर काही हावभाव होते. ड्रायव्हरने खूप जोर दिल्यावर व मोठ्याने ओरडल्यावर तो गाडीतून बाहेर आला. तो बाहेर येताच ड्रायव्हरने 70-80च्या स्पीडने गाडी पुढे पळवली आणि आम्हाला मागे वळून बघू नका असे सांगितले. पण आम्हाला काही समजले नाही. अशीच माझी नजर गाडीच्या बाजूला असणाऱ्या आरशावरती गेली. त्या भीतीने माझे काळीज थरथरू लागले. तोच मुलगा आमच्या गाडीच्या मागे धावत होता. पण ह्यावेळेस मात्र तो सामान्य वाटत नव्हता. जागोजागी जखमा होत्या. त्याचा चेहरा एका बाजूने फाटला होता. डोळे बाहेर आले होते. तो पाठलाग करत होता 60, 70, 80च्या स्पीडने. तो आता आमच्या गाडीसोबत धावत होता. मी आणि माझे मिस्टर खूप घाबरलो होतो. हे काय आहे? मुलांचे डोळे आम्ही घट्ट हाताने झाकून घेतले होते. तो पळता पळता ओरडत होता, मला घरी सोड, मला घरी सोड. हे बघून ड्रायव्हरही खूप घाबरला होता. पण त्याने गाडी न थांबवता आणखी स्पीड वाढवून गाडी पुढे नेली. त्याने आरशातून मागे पाहिले तर तो कधी सीटवर बसलेला तर कधी लिफ्टसाठी हात दाखवताना दिसत होता. भीतीने तर आम्ही सर्वांनी डोळे कधीच घट्ट मिटून घेतले होते. काही वेळाने वळण संपले आणि वातावरण परत नॉर्मल झाले. हवेत थोडा उबदारपणा जाणवत होता. आता रस्त्याने बाकीच्या गाड्या दिसत होत्या. ड्रायव्हरने आम्हाला आता काही भीती नाही असे सांगितले. आम्ही हळूच डोळे उघडले. आजूबाजूचे वातावरण खरंच नॉर्मल झाले होते. पण मनात अजून भीतीचा थरार होता. त्याचा तो भयानक चेहरा अजून डोळ्यासमोर येत होता. मी आणि माझ्या मिस्टरांनी हा काय प्रकार होता असे ड्रायव्हरला विचारले. तेव्हा त्याने आम्हाला जे सांगितले ते ऐकून आमच्या पायाखालची जमीनच सरकली. तो सांगू लागला, 2 वर्षापूर्वी कॉलेजच्या मुलांची ट्रिप निघाली होती. अचानक गाडीचा ब्रेक फेल झाला, त्यामुळे गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता. त्यात सर्व मुले जखमी तर एक मुलगा जागीच ठार झाला होता. तेव्हापासून तो येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना लिफ्ट मागतो आणि त्याची हद्द म्हणजे ते वळण. ते वळण संपायच्या आत त्या गाडीचा ॲक्सिडेंट करून त्यांना संपवतो. बापरे, किती भयानक आहे हे. आता सकाळ झाली होती. तासाभरात आम्ही साताऱ्यात पोहोचलो. आम्हाला सुखरूप पोहोचवल्याबद्दल मी आणि माझ्या मिस्टरांनी त्याचे मनापासून आभार मानले आणि गाडीतून खाली उतरलो. अचानक माझ्या मनामध्ये एक शंका आली आणि मी त्या ड्रायव्हरला विचारण्यासाठी लगेच मागे फिरले. तर तो तिथे नव्हता आणि नाही त्याची सुमो कार.